हे देखील आहे. खरं तर आज बरेचसे संघ मिस आहेत, 3 ते 4 संघ आज उपस्थित नाही आहेत. सो काही संघांना जरूर या ठिकाणी बाय दिली जाणार आहे असं आपण म्हणूया. लकी ड्रॉ रन्स करायचे आहेत. आता मात्र 58 धावांचा पाठलाग, रन चेजिंग या ठिकाणी सुरू होईल. सतीश पाटील अँड कंपनी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. संतोष दादा आज सकाळपासून उपस्थित आहे, सो त्याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. पंचांच्या भूमिकेत आमचे सर्वोत्कृष्ट पंच संतोषजी चौधरी आणि त्यांच्या समवेत लल्ला सर. सो त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. जरा कॅमेरा जरा झूमअप करा प्लीज, लल्ला सरांना स्क्रीनवर दाखवा. कारण की ह्या मैदानावरती जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा लल्ला सर पंचांच्या भूमिकेत. यस लल्ला सर, जरा प्रेक्षकांना हात दाखवायचा प्लीज. पण सकाळपासून त्यांनी तो व्हाईट कलरचा रेनकोट परिधान केला आहे. सो काय डेडिकेशन आहे क्रिकेटसाठी, हे डेडिकेशन असणं देखील गरजेचं आहे. पण तुम्ही जर क्रिकेटवर प्रेम कराल तर क्रिकेट देखील तुमच्यावर प्रेम करेल. मेहनत, लगन, डेडिकेशन, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण होणार आहात. कदाचित रावे संघ देखील आज इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल असं वाटतोय. पाहूया. काल देखील होता, आज देखील एक नवीन रावेचा संघ पाहायला जरूर मिळेल. परंतु डोंगरी संघ ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी जान आणले आणि असं वाटतं की कॅरेबियन खेळाडू ज्याप्रमाणे असतात ना, त्यांची हाईट, त्यांची शरीरयष्टी, तशा प्रकारचे सर्व खेळाडू. डोंगरी 11 डोंगरी ठाणे परिसरातून बिलॉंग करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज क्लास घेतला जाईल जरूर. योगेश पवार समोर आहे, मास्टर माइंड क्रिकेटर, क्रिकेटचा बेताज बादशाह. खरं तर पेन नगरपालिकेच्या स्टेडियमवर एका स्टँडला ज्यांचं नाव आहे, लेफ्ट हँडेड डाव्या हाताचा हा फलंदाज, काल फक्त एका धावेने संघ पराभूत झाला. गेम ऑन. डावाला होईल सुरुवात. योगेश पवार आणि अभि खातू ही जोडी. विकीचा पहिला चेंडू पाठवलाय, सरळ सीमा पार, स्टॅट अँड डिलिव्हर. स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. मायटी सिक्सर. पण पहिल्या इनिंग मध्ये तर षटकार आपण जरूर पाहिले डाव्या हाताच्या फलंदाजाच्या बॅट म्हणून. इकडे देखील डाव्या हाताचाच फलंदाज योगेश पवार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म येत जात राहील, परंतु जो क्लास आहे योगेश पवार यांच्याकडे, जी शैली आहे, त्यांच्याकडे जे स्ट्रोक्स आहेत ते आज पाहायला मिळतील. काल 22 रन्स करायच्या होत्या एका षटकामध्ये, शुभम 21 आल्या होत्या. तिकडे एक वाईट, तिकडे 2 जरूर आल्या असत्या, परंतु योगेश पवार सरांनी थांबवलं होतं. भूषण ती मॅच झाली, काही हरकत नाही आहे. ह्या मॅचकडे आपण जाऊया. इम्पॉर्टंट मॅच. पहिल्या चेंडूवर षटकार, 600च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केली. आणखीन एक होय, समोरच्या दिशेला ओरपिच आणि त्याला सरळ पाठवलंय सीमा पार. मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या दिशेने हा मायटी षटकार. कदाचित डोंगरी संघ विसरला की काय, प्रतिस्पर्धी संघामध्ये योगेश पवार आहे ते. पण त्यांचं ते एक निर्णायक षटक, तिसरं षटक आय थिंक या मॅच मधलं, पहिल्या इनिंग मधलं. त्या षटकात रन्स आल्या होत्या 3. आणि आता बॅटिंग करत असताना योगेश पवार सर, यस ऑब्विसली सर म्हणावंच लागेल, कारण की रोज नियमित पेन नगरपालिकेच्या मैदानावरती प्रॅक्टिस सेशन, मग रनिंग असेल, व्यायाम असेल किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस असेल, रोज त्याला तुम्ही पाहू शकता. शिवाय सर्व 40+ क्रिकेट देखील ते खेळतायत. 2 षटकार, षटकारांची हॅट्रिक. तिसरा येईल का, आता अपेक्षा वाढल्यात प्रेक्षकांच्या देखील. नेक्स्ट बॉल. हा 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 देखील पाठवायचा होता, थोडा दूर ठेवला आणि हा निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल आला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये 2 षटकार, 12 रन्स स्कोर कार्डवर आहेत. पण बॅटल डोंगरी विरुद्ध मित्र असं म्हणेल योगेश पवार असा आहे. योगेश पवार हा खेळाडू या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असणार आहे.
षटकातील चौथा चेंडू. हा शॉर्ट पिच होता, ब्लाइंड स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. डॉट बॉल जरूर इकडे पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावर. टार्गेटचा जर का आपण विचार केला 58 टू विन. 58 धावसंख्येचा पाठलाग करतोय आरबी 11 पेन चिंचपाडा. योगेश पवार अँड कंपनी. गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. शॉर्ट पिच इकडे देखील आडव्या बॅटने खेळायचा हा प्रयत्न होता. पूल करायचं होतं, सो नॉट अ सक्सेसफुल. पण सकाळपासून शुभम तीच चर्चा सुरू आहे की चेंडू स्किट होतोय, वेगाने येतोय, गतीने चेंडू तुमच्या दिशेने. तुम्हाला टायमिंग करायचं आहे. जे पहिल्या 2 चेंडूंवर आपण पाहिलं योगेश पवार यांच्याकडून, जिकडे 2 षटकार आले आणि तदनंतर टायमिंग झालं नाहीये. मग सलगचे डॉट बॉल आपण देखील पाहिले. सलग 3 डॉट बॉल. लास्ट बॉल आहे. षटकार सिंगल की चौकार. इकडे षटकार. होय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅटला जसा चेंडू अधलला आणि मग जो आवाज आला आणि तेव्हाच समजलं तिकडे षटकार लिहिलाय. पण फलंदाजी चांगली आहे डोंगरी 11 कडे, परंतु तितक्या ताकदीचे गोलंदाज आहेत का, आज त्यांची परीक्षा आहे. आणि असं म्हटलं जातं की दीपावली झाल्यानंतर फटाके फोडून फायदा नाही आणि परीक्षा झाल्यानंतर अभ्यास करून फायदा नाही आहे. आणि मॅच संपल्यानंतर त्यावर चर्चा करून फायदा नाही आहे. जे काय करायचं ना तुम्हाला ते मॅच ऑन लाईव्ह मॅचमध्ये करायचं आहे. सो तो विचार आता डोंगरी संघाला करावा लागेल. फार दूरवरचा प्रवास करून डोंगरी 11 डोंगरी इकडे पोहोचलाय. भरपूर सिग्नल्स त्यांनी क्रॉस केलेत, भरपूर हायवेज त्यांनी क्रॉस केलेत, खूप साऱ्या गाड्यांना त्यांनी ओव्हरटेक केलाय. परंतु चिंचपाडा संघाला ते पराभूत करतील का? फॉर्म मध्ये आहे, भन्नाट फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे योगेश पवार. योगेश पवारची विकेट खूप महत्वाची राहील या मॅच मध्ये. इकडे हा चेंडू खराब शॉट सिलेक्शन, खराब बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. डाऊन पोझिशन मध्ये गेला अभि खातू आणि मग हा डॉट बॉल आलाय. पण प्रतिस्पर्धी संघाने मोठं टार्गेट ठेवलंय. आपल्या सोबत जो खेळाडू तो चांगल्या टच मध्ये आहे, काय करायचं फक्त सिंगल घ्यायची आहे. सो हे उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. योगेश पवार अधिक स्ट्राईकवर कसा राहील, खांद्याचा अतिरिक्त वापर, बाउन्सर पाहायला मिळाला आणि मग एक रन्स, एक सिंगल रन्स इकडे पाहायला मिळाली बाईच्या स्वरूपाने. परंतु हा चौकार गेला लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉपला हा चौकार आलाय. सो बाईच्या या 4 धावा 1 बाउन्सचा देखील इशारा इकडे जरूर दिलाय. पण नवीन गोलंदाज ज्याने षटकातील हा दुसरा चेंडू फेकला, बंड्या. बंड्याला ठाऊक आहे की चेंडूला बाउन्स करायचा आहे. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही बाउन्स करायला जाल तर पूलचे फटके खाल. खास करून सुशांत मोकल तो जबरदस्त फटका खेळतो. आणि रबर बॉल मध्ये तुम्हाला बाउन्सच चेंडू करायचे आहेत. पाय दोन्ही खेळ आहेत ना एकमेकाच्या विरोधात आहेत. तिकडे गती हवी असते फलंदाजांना, इकडे गती हवी असते गोलंदाजांना. किती गतीने चेंडू ट्रॅव्हल होईल. तिकडे पॉवर प्लेज असतात, 38 सर्कलचा घेरा असतो. इकडे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. सो तुम्ही कुठेही खेळाडू ठेवू शकताय. अगदी काही डोंगरी संघाचे फॅन्स देखील आम्हाला असं वाटतात की ते प्रेक्षक नाही आहेत, ते देखील खेळाडू आहेत. स्किट हो झालाय इकडे. जरूर सांभाळून. हा खेळ मजेसाठी आहे, मनोरंजन एंटरटेनमेंट साठी आहे. प्रॉपर क्रिकेट खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. अभि खातूचा फटका, स्वीट साऊंड द बॅट अलॉंग द कार्पेट. इकडे अभि खातू रन्स आली. एक सिंगल स्ट्राइक रुटेट. ऑन स्ट्राइकला योगेश पवार. पहा खरं तर डोंगरी 11चे जे खेळाडू आहेत, प्लेइंग 11 मधले खेळाडू, क्षेत्ररक्षक म्हणतात इसको निकालने का है, त्याला आउट करायचं आहे.
सो स्टंपच्या मागे MSD त्याचं देखील ते वर्ड्स अद्याप ऐकायला येत आहेत. हा चांगला चेंडू वा फुटबॉल जबरदस्त जबरदस्त चेंडू. इसको रोकणे काय परंतु योगेश पवार थांबणाऱ्यातला खेळाडू नाही आहे. भरपूर संघर्ष त्यांनी केलाय क्रिकेटमध्ये. खरं तर क्रिकेट आणि जीवन फारसं काही वेगळं नाही आहे. संघर्ष संघर्ष पाहायला मिळतोय. हा चाललाय चाललाय सरळ सीमा पार ठोकलाय. योगेश पवार ब्रँडेड षटकार. लाईन मध्ये थोडीशी चूक झाली. ओरपीट चेंडू पडला आणि मग त्याच्यावर तुटून पडला. योगेश पवार डोल्याच्या समोर अगदी चेंडू फेकला होता आणि योगेश पवारचा क्लास पाहायला मिळाला. योगेश पवार जबरदस्त बॅटिंग कडक कडक फलंदाजी इकडे पाहायला मिळतो योगेश पवारची. बंड्याचा पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. अदलला आपटलेला हा चेंडू पाहूया आपण. तिकडे नो बॉलचा इशारा आलाय आणि हा चौकार देखील आहे. सो 4+1 प्लस फ्री हिट 5 धावा इकडे जरूर आल्यात. फ्री हिटची संधी. आमचे रोशन पाटील सर तारेचे नेहमीच म्हणत असतात उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ते देखील आज मॅच साठी आय थिंक आहेत. खारकोपर PTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ती स्पर्धा आणि सरांचं ते व्हॉइस त्यांचं समालोचन ऐकण्यासारखं. नेक्स्ट बॉल. आपटलेला चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. लॉंग स्टॉपला चाललाय. विकेट किपरच्या पाठीमागे आणखीन एक चौकार. नशिबाची साथ आज आहे. आज आहे पेन चिंचपाडा संघाच्या बाजूने. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वातावरण तापलंय. हवामानामध्ये गारवा आहे परंतु मैदानात टेम्परेचर हाय आहे. रन झालेले आहेत स्कोर कार्डवर 38 आणि आता 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 2 षटकं 12 चेंडू आणि 20. आता समीकरण सोपं झालंय. सामना अगदी खुला झालाय. प्रतिषटक 10 धावांचा रिक्वायर्ड रन रेट RRचा विचार आपण केला तर प्रतिषटक आता 10 धावा जमा करायच्या आहेत. RB11 पेन चिंचपाडा संघाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डोंगरी 11च्या रन्स होत्या 2 षटकानंतर 39 आणि पेन संघाच्या आहेत 38. 2 षटकं आणि 20. सामना संपला नाहीये डोंगरी संघ. मॅच अद्याप बाकी आहे. सामना संपला नाहीये परंतु पाठीमागे फिल्डर्स का ठेवला नाहीये हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तिकडे 3 चौकार गेले. बंड्याच्या गोलंदाजीवर देखील 2 चौकार आपण पाहिले. काही एक्स्ट्राज रन्स परंतु 2 खेळाडू तिकडे आहेत परंतु ते बाहेरला थर्डमॅन आणि कदाचित फाईनल क्षेत्रामध्ये असतील. थोडं त्यांना स्क्वेअर करायला पाहिजे. आणि खरं तर तो जो एरिया आहे ना शुभम तिकडे चप्पल खेळाडू पाहिजेत. ज्या अर्थी आपण पॉइंट क्षेत्रामध्ये रिकी पॉन्टिंग असेल किंवा जर का आपण इंडियन टीमचा आपण विचार केला तर विराट कोहली परंतु युवराज सिंग मोहम्मद कैफ आणि ते क्षेत्र ओळखलं जातं जॉन्टी रोड्स. मुंबई इंडियन्सचे फिल्डिंग कोच आहेत रोहित. सो जर्सी नंबर 45 ऑब्विसली रोहित मॅन शर्मा. जाऊया मॅच कडे. यस कम ऑन रोहित. डोंगरी संघ म्हणतो हे षटक महत्वाचं आहे. हो खराब चेंडू आहे. खराब सुरुवात आहे आणि हा वाईडचा इशारा आला. विकेटच्या मधोमध चेंडू पडला. पण बॅटिंग जबरदस्त. पहिल्या सत्रामध्ये तुफानी फटकेबाजी परंतु गोलंदाजी तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाहीये डोंगरी 11 संघाकडून. तुम्हाला चेंडूला स्विंग गती द्यावी लागेल. बाउन्स करावा लागेल चेंडूला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहितला पाहतोय. हा फटका आलाय समालोचन कक्षाच्या दिशेने. षटकार. 11 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल. 13 धावा आता करायच्या आहेत. सामना फार जवळ आला आता. खरं तर जो सामना फार दूर वाटत होता
तो सामना फार 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 जवळ आलाय. इकडे हा देखील फटका चांगला आहे. खरं तर 12 जुलै 1660 ची ती रात्र पन्हाल्यावरून विशाल गडेकडे जाताना देखील ते अंतर फार दूर वाटत होतं मावल्यांना, परंतु ते सोपं केलं. 300 बांदल मावले लढले होते गडिम यांच्या विरोधात पावनखिंड. त्यातील 246 धारातीर्थी पडले होते आणि खरं तर त्यांच्या रक्ताने ती खिंड पावन झाली आणि त्या खिंडीला नाव तदनंतर ठेवलं होतं पावनखिंड. षटकार शिवा काशीद असतील. खरं तर शिवा काशीद म्हटलं की महाराजांचं प्रतिरूप, की ज्यांना 2 पालख्या निघाल्या होत्या पन्हाळगडावरून. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद, आणि त्यांच्या सोबत 300 बांदल बंधू. जरूर इतिहासातील एक काला दिवस. अर्थातच 12 जुलै 1660 हा सामना अगदी सोपा झाला आहे. इकडे स्टँड अँड डिलिव्हर आणि हा सामना इकडे संपलाय. पहा अगदी 3ऱ्या षटकामध्येच हा सामना इकडे संपवलाय. गेम फिनिश. आणि खरं तर तुफानी फटकेबाजी, टीट फॉर टॅट. जशास तसं प्रतिउत्तर दिलं आरबी 11 पेन चिंचपाड्या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट योगेश पवार. डोंगरी 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आपण यायचं आहे. सर्व खेळाडू या, आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सतीश पाटील यांच्या माध्यमातून डोंगरी 11 डोंगरी संघाचं या ठिकाणी आभार व्यक्त केलं जाईल. त्यांचा सर्वांचा सन्मान केला जाईल. सर्व खेळाडू त्यांचे सर्व प्रेक्षक पाठीराख्यांना विनंती आहे आपण यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच साठी योगेश पवार. ऑड मॅच. खरं तर खूप चांगला सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा हा सामना. डोंगरी 11 डोंगरी चला यायचं आहे. शिवाभाई आणि सर्व खेळाडू या, आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सतीश पाटील त्यांच्या माध्यमातून डोंगरी 11 डोंगरी संघाचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. तत्पूर्वी योगेश पवार यांना देखील आमची विनंती असेल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण देखील यायचं आहे. जाऊया आपण विशेष सन्मान सोहळ्याकडे. साजिदला देखील आमची विनंती आहे, भाई आपण यायचं आहे. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सतीश पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा इकडे संपन्न होतोय. सर्व समर्थक फॅन्स डोंगरी 11चे आपण सर्वांनी यायचं आहे. खरं तर फार दूरवरचा प्रवास करून हा संघ इकडे उपस्थित झाला. खरं तर सतीश पाटील यांच्या खरं तर शब्दासाठी ते या ठिकाणी इकडे उपस्थित झालेले आहेत. डोंगरी 11 संघाचा आपण हा सन्मान सोहळा, विशेष सन्मान सोहळा आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली होती साजिद आणि शाहिद. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन असणारी ही जोडी आपण पाहिली, परंतु गोलंदाजी तितकीशी चांगली राहिली. परंतु वेल प्लेड म्हणावं लागेल. हार्ड लक बॉयज. या ठिकाणी आपण जरूर पाहू शकतोय साजिद भाई असतील हा सन्मान स्वीकारण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या खरं तर या टीमसाठी. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आपण इकडे आलात आणि सतीश पाटील यांचं निमंत्रण आपण कबूल केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच शाहिद भाई आणि सर्व फॅन्स. जाताना सावकाश जा, सर्वांना आमची विनंती आहे. थँक्यू सो मच. आणि योगेश पवार साजिद भाईंनाच बोलूया. भाईंच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच घेऊया.
शिवदादांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय, आपण देखील जॉईन व्हायचं आहे. वेल प्लेड. योगेश पवार द लेजंड क्रिकेटर, व्हॉट अ बॅटिंग, वेल फिनिश. जबरदस्त मॅच फिनिश केलं. काल खरं तर योगेश सर थोडं राहून गेलं होतं एका धावेसाठी, परंतु हरकत नाही, आज त्याची कमतरता पूर्ण झाली. आणि पुढच्या मॅचेस कशा असतील जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी थोडा आपण 1 ते 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया. थँक्यू सो मच.